स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या निवडणूक आज सामोरे जाताना शेवटचा दिवस होता नामांकन अर्ज भरताना. पनवेलच्या जनतेच्याकडे आपण नेहमी पर्याय म्हणून पाहिलं जातं. आपल्याकडे कशा पद्धतीने या निवडणुकीचा नामांकन अर्जाचा शेवटचा दिवस होता? या ठिकाणी 16 तारखेपासून जरी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत चालू झालेली होती तरी खऱ्या अर्थानं काल आणि आज या 2 दिवसामध्येच या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरले गेले. त्यातही विशेषतः महाविकास आघाडीचे आमचे साऱ्या सहकाऱ्यांचे अर्ज हे आम्ही आजच बऱ्यापैकी दाखल केलेले आहेत. अपवादात्मक 1-2-3 उमेदवारी अर्ज काल आम्ही भरले होते. संपूर्ण मतदारसंघामधले पंचायत समिती जिल्हा परिषदेचे उमेदवारी अर्ज अतिशय जोशात उल्हासात ग्रामीण भागातल्या आमच्या सहकारी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दाखल केलेले आहेत. गेले अनेक वर्ष पनवेल पंचायत समितीमध्ये जी बजबजपुरी या ठिकाणी प्रशासकीय कारकिर्दीमध्ये चाललेली होती, जो भ्रष्टाचार त्या ठिकाणी होत होता, तो साफ करण्याच्या दृष्टीनं ही निवडणूक ही संधी आहे जनतेला. या दृष्टीनं आम्ही मंडळी या निवडणुकीकडे बघतोय आणि निश्चितपणानं सातत्यानं पंचायत समिती पनवेलवर शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व राहिलेलं आहे. याही वेळेला हीच परंपरा आम्ही मंडळी अखंडितपणानं राखू. त्याचसोबत रायगड जिल्हा परिषदेवर पनवेल आणि उरण तालुक्यातून महाविकास आघाडीचे मोठ्या प्रमाणात सदस्य या ठिकाणी निवडून सत्ता रायगड जिल्हा परिषदेची काबीज करण्यामध्ये पनवेल उरणचा महाविकास आघाडीत मोठा वाटा राहील याचाही बंदोबस्त आम्ही करणार.